आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. आजच्या ठळक बातम्या. वीज दरवाढीचा सौ ग्राहकांना फटका हरकती सादर करा. व्यापारी महासंघाचे आव्हान. वीज बिलात बचत व्हावी यासाठी व्यापारी उद्योजकांसह सामान्य नागरिकांनीही सौर ऊर्जा पॅनल आपापल्या जागांवर उभारले. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सार्वजनिक सल्लामसलत व सुनावणीनंतर दिनांक 28 मार्च 2025 रोजी आदेश पारित केला. त्यात व्यापारी, हॉटेल्स, सार्वजनिक सेवा, सौर ओपन ॲक्सेस व कॅप्टिव्ह ग्राहकांसाठी दर व तत्त्वे निश्चित करण्यात आली. याबाबत महावितरणने दाखल केलेली पुनर्विचार याचिकेमुळे विविध ग्राहकांना आर्थिक फटका बसणार आहे. दिनांक 27 डिसेंबर 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सौर ग्राहकांनी हरकती सूचना सादर कराव्यात असे आवाहन मास्मा अर्थात महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर असोसिएशन धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले. हरकती सूचनांची दखल न घेतल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. धुळे व्यापारी महासंघाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी मास्माचे अमित कुलकर्णी, अध्यक्ष विभागीय संचालक अरुण सिंघवी, धुळे व्यापारी महासंघाचे नितीन बंग, वर्धमान सिंघवी यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. मी अमित कुलकर्णी, अध्यक्ष महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन. आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की मल्टी इयर टेरिफ पिटिशन याचं MERCमध्ये जे दाखल केलेलं आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांनी आपल्या सूचना आणि ऑब्जेक्शन्स याची नोंद करावी. हे करण्यासाठी MERCच्या वेबसाईटवर हिअरिंग टॅबमध्ये आपण आपलं जे म्हणणं आहे ते आपण मांडवू शकतात. त्याच व्यतिरिक्त आपण ईमेलही पाठवू शकतात आणि हार्ड कॉपी त्याची पाठवून MERCच्या ऑफिसला आपण बाय पोस्टही पाठवू शकतात. या MYT पिटिशनमध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यातनं नागरिकांचं, सर्वसामान्य ग्राहकांचं तसंच इंडस्ट्री आणि कमर्शियल एंटरप्राइजेसचं लाईट बिल हे जास्त प्रमाणात वाढू शकतं. त्याच्यामध्ये सोलर ग्राहकांचे पण बऱ्याच प्रमाणात फायदे हे कमी करण्यात येत आहेत. तर ग्रीड सपोर्ट चार्जेस, बिलिंग चार्ज हेही त्याच्यामध्ये लागू करण्यात आले आहेत. त्याच व्यतिरिक्त KVH बिलिंग. तर या सगळ्या गोष्टींनी लाईट बिल हे नक्की वाढू शकतं. तर हे वाढू नये आणि आपला उद्योग जो आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नये, जेणेकरून तो कॉम्पिटेटिव्ह राहील, याच्यासाठी जास्तीत जास्त जणांनी आपला आक्षेप नोंदवावा ही विनंती. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.